नमस्कार मंडळी. जेथे प्रेम आणि आदर आहे तेथे कुटुंब मजबूत आहे. मंडळी, चार भिंती आणि एक छप्पर म्हणजे घर बनत नाही आणि एकाच घरात राहणारे लोक म्हणजे कुटुंब होत नाही. कुटुंब तेव्हा बनतं जेव्हा त्या घरात राहणाऱ्या माणसाच्या मनात एकमेकाबद्दल निस्मित प्रेम असतं आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे आदर असतो. आजकाल आपण पाहतो की घरामध्ये लोक एकत्र तर राहतात पण एकमेकाशी संवाद नसतो. जेथे आदर संपतो तेथे नात्यामधील भिंत कमकुवत होऊ लागतात. पण ज्या कुटुंबात मोठ्यांचा आदर केला जातो, लहानांना प्रेम दिलं जातं आणि एकमेकांच्या मताचा आदर केला जातो, ते कुटुंब जगातील कोणत्याही संकटासमोर डगमगत नाही. ते लोखंडासारखं मजबूत असतं. रक्ताच्या नात्यापलीकडचा आधार. कुटुंब हे फक्त रक्ताचे नाते नाही तर आधार आणि मार्गदर्शन देणारे नाते आहे. अनेकांना वाटतं की ज्याच्याशी आपलं रक्ताचं नातं आहे तेच फक्त आपलं कुटुंब, पण कुटुंब ही संकल्पना त्याहूनही खूप मोठी आहे. कुटुंब म्हणजे एक अशी जागा जेथे तुम्हाला कधीही एकटं वाटत नाही. जेव्हा संपूर्ण जग तुमच्या क्षमतेवर शंका घेतं असतं तेव्हा तू हे करू शकतोस असं म्हणून पाठीवर थाप देणारा जो हात असतो ना, ते असतं कुटुंब. आयुष्याच्या वाटेवर चालताना जेव्हा अंधार दाटून येतो, काय करावं काही सुचत नाही, तेव्हा योग्य दिशा दाखवणारा बोट धरून चालवणारा मार्गदर्शन म्हणजेच कुटुंब. हे नातं रक्ताच्या बंधनातून नाही तर एकमेकांना दिलेल्या साथीमुळे घट्ट होतं. एकतेची ताकद. कुटुंब म्हणजे जीवनाची खरी ताकद आहे. एकत्र असल्यास कोणतीही अडचण छोटी वाटते. एकटी लाकडी काडी कोणीही सहज तोडू शकतं, पण जर त्याचं काड्याचं एकत्र पेंढा केला तर तो तोडणं अशक्य होतं. हेच आपल्या कुटुंबाचं आहे. जेव्हा आपण आयुष्यात एकटे असतो तेव्हा छोटीशी समस्याही आपल्याला हिमालय एवढी मोठी वाटते. आपण खचून जातो. पण विचार करा, जेव्हा तुमच्या मागे तुमचे आईवडील, तुमचे बहीण भाऊ उभे असतात तेव्हा कितीही मोठं संकट आलं तरी मनात एक वेगळाच आत्मविश्वास असतो. एकत्र राहण्यात एक अशी ऊर्जा असते जी समोर येणाऱ्या प्रत्येक अडचणीला लहान बनवून टाकते. कुटुंबाची हीच एकजूट आपली खरी ताकद असते. प्रत्येक संकटात ढाल. कुटुंबासमोर काहीही मोठं नाही, ते आपल्याला प्रत्येक संकटात उभं राहायला शिकवतात. आयुष्य नेहमी सरळ चालत नाही. कधी यश मिळतं तर कधी अपयशाचे चटके सहन करावे लागतात. कधी कधी अशी परिस्थिती येते की माणसाला वाटतं आता सगळं संपलं, पण अशा वेळी जी संस्था आपल्याला पुन्हा उभा राहायला शिकवते ती म्हणजे कुटुंब. कुटुंब आपल्याला सांगतं की परिस्थिती कशी असो, हार मानायची नाही. जगातल्या कोणत्याही समस्येची किंमत तुमच्या कुटुंबापेक्षा मोठी असू शकत नाही. जेव्हा आपण पडतो तेव्हा कुटुंब फक्त आपल्याला उचलत नाही तर आपल्या अंगाची धूळ झटकून आपल्याला पुन्हा लढण्यासाठी तयार करतं. संकटाशी दोन हात करण्याचं धैर्य आपल्याला कुटुंबातूनच मिळतं. नात्याची खरी व्याख्या सांभाळणे. कोणत्याही नात्याची गरज ही एकट्याला असून चालत नाही, ती दोघांना पण असावी लागते. कारण भांडणं संपल्यावर उरतं ते फक्त सांभाळणं. ज्याला सांभाळणं जमलं त्याला जीवन जगणं समजलं. हे जग नात्यावर चालतं, पण नातं टिकवणं ही एका बाजूची जबाबदारी नसते. गाडी चालवण्यासाठी दोन्ही चाके व्यवस्थित असावी लागतात, तसेच नात्याचे हे आहे. सुरुवातीला नात्यामध्ये खूप आकर्षण असतं, ज्याला आपण भाळणं म्हणतो. पण असा वेळ निघून जातो जसं आकर्षण कमी होतं आणि खरी परीक्षा सुरू होते. मग उरतं ते फक्त सांभाळणं. एकमेकांच्या चुकांना पदरात घेणं, एकमेकांच्या स्वभावाचा आदर करणं आणि कठीण काळात एकमेकाचा हात घट्ट धरून ठेवणं. आपल्या आईवडिलांनी आयुष्यभर हेच केलं. त्यांनी एकमेकांना सांभाळलं म्हणून आज आपण सुखाने जगत आहोत. ज्याला हा सांभाळण्याचा मंत्र समजला त्यालाच खऱ्या अर्थाने जीवन जगण्याची कला अवगत झाली. जर तुम्हाला जग बदलायचं असेल तर घरी जा आणि आपल्या कुटुंबावर प्रेम करा. आज प्रत्येकाला जग बदलायचं आहे, क्रांती घडवायची आहे, समाजात बदल घडवायचा आहे. पण आपण अनेकदा एक गोष्ट विसरतो की कोणत्याही मोठ्या बदलाची सुरुवात ही नेहमी छोट्या पावलाने होते. महान संत मदर टेरेसा यांनी एक खूप मोलाचा विचार मांडला होता की जर तुम्हाला जगात शांतता हवी असेल, तर तुम्हाला जग बदलायचं असेल तर आधी आपल्या घरी जा आणि आपल्या कुटुंबावर निस्मित प्रेम करा. जर प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरात आनंद, प्रेम आणि सुरक्षिततेचं वातावरण तयार केलं तर हळूहळू संपूर्ण समाज, हे जग आपोआप बदलेल. घराबाहेर पडण्यापूर्वी घरातल्या माणसाच्या चेहऱ्यावर हसू आणणं हीच खरी क्रांती आहे. सगळी दुनिया तुमच्याशी स्वार्थीपोटी जोडलेली असते, तरी कुटुंब नेहमी तुमच्यासोबत निस्वार्थपणे असतं. बाहेरच्या जगात जेव्हा आपण वावरतो तेव्हा बऱ्याचदा नाती ही गरज आणि स्वार्थ
यावर आधारलेली असतात. तुम्ही पदावर आहात, तुमच्याकडे पैसा आहे, तर लोक तुमच्याशी जोडले जातील. पण ज्या दिवशी हे सगळं नसेल त्या दिवशी मागे वळून पाहिलं तर फार कमी लोक दिसतील. अशा वेळी कोणतंही पद किंवा पैसा स्वार्थ न पाहता जे तुमच्यासोबत उभे राहतात ते तुमचे घरचे असतात. आईला तुमच्या पैशाशी कर्तव्य नसतं, तिला तुम्ही जेवलात की नाही यात रस असतो. वडिलांना तुमच्या यशापेक्षा तुम्ही सुरक्षित आहात ना यात रस असतो. या निस्वार्थीपणामुळेच कुटुंबाचं स्थान जगात सर्वात श्रेष्ठ आहे. कुटुंब झाडावरील फांद्यासारखे असतात. आपण सर्व वेगवेगळ्या दिशेने वाढतो तरीही आपली मुळं एकच राहतात. कुटुंबाची तुलना एक विशाल वृक्षाशी केली जाऊ शकते. आपण सर्वजण त्या झाडाच्या फांद्यासारखे आहोत. शिक्षणासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी आपण वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या दिशेत जातो. आपल्या आवडीनिवडी बदलतात, राहणीमान बदलतं, आपण वेगवेगळ्या दिशेने प्रगती करतो. पण फांदी कितीही उंच गेली, कितीही लांब पसरली तरीही तिला पोषण देणारं मूळच हे एकच असतं. तसेच आपण आयुष्यात कितीही मोठे झालो तरी आपले संस्कार, आपली संस्कृती, आपली खरी ओळख ही आपल्या कुटुंबाशीच जोडलेली असते. मुळापासून वेगळं झालेलं झाड जसं सुकून जातं तसंच कुटुंबापासून वेगळे झालेले माणूस मनातून एकटा पडतो. खरी श्रीमंती तुम्ही कितीही गरीब आहात असे वाटत असेल तरीही जर तुमचं कुटुंब आहे तर तुमच्याकडे सर्व काही आहे. श्रीमंतीची व्याख्या काय आहे? बँक बॅलन्स, मोठा बंगला की महागडी गाडी. माणसाकडे हे सगळं असूनही जर घरात त्यांच्याशी बोलायला कोणी नसेल तर तो जगातील सर्वात गरीब माणूस आहे. उलट पक्षी तुमच्याकडे कदाचित साधे घर असेल पण रात्री जेव्हा तुम्ही घरी परतता आणि संपूर्ण कुटुंब एकत्र बसून हसत खेळत जेवण करता तेव्हा समजून जा की तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात. संपत्ती आज आहे, उद्या जाईल, पण कुटुंबाची साथ आणि त्यांचे प्रेम हे अशी संपत्ती आहे जी कधीच कमी होत नाही. जर तुमच्याकडे प्रेम करणारं कुटुंब आहे तर देवाचे आभार माना, कारण तुमच्याकडे सर्व काही आहे. थँक्यू.